आणखीन कोणाला गाडीमध्ये थांबायचंय का बघा? आत्ताच विनाकारण शरीराला त्रास द्यायचा नाही. सनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की जय. आला पाहिजे, कालपासून तेच म्हणतोय. राजा शिवछत्रपती की जय. राजा शिवछत्रपती की जय. शास्त्र पंडित ज्ञान कोविद सर्जा रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराज की जय. पार्वते पते हर हर महादेव. येळकोट 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 येळकोट. आई राजा आई राजा. रायबा दादांनी प्रत्येक ठिकाणी आपल्याला माहिती दिली, पण प्रत्येक ठिकाणी जे आघाडीवर असायचे, म्हणजे सुरुवातीला जे बेधडक आपले राहुल दादा, रासकर दादाचाही सन्मान मॅडमनी करावा अशी विनंती करतो. रात्रीचा प्रवास, डोळ्यात तेल घालणे, असा अनेक घाट वाट. सगळ्यात जास्त हा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी करून दिला ते पवार, त्याच्यानंतर बंटी आणि देशमुख तिघांनी यावे. एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये न थकता आणि न थांबता जे काम होतं ते काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केलं गेलं. म्हणजे या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आणायचं सगळ्यात मोठं होतं काम यांनी केलं गेलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आता सगळं नियोजन झालं, पण हे जे मधुरिया ट्रॅव्हल्स आहे, त्या मधुरिया ट्रॅव्हल्सचे जे दत्तात्रय काळे, मितेश काळे आणि सिद्धांत काळे, जर समोर येत आहे
खर तर या एक गोष्ट समोर येते बघा. यांच्याकडे पाहिल्यानंतर एक दोन तीन सगळे एक कुटुंब यांच्याकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट समोर येते. सफर का मजा लेना है तो सामान कुछ कम रखिए. बॅग कमी सांगितली. सफर का मजा लेना है तो सामान कुछ कम रखिए. जिंदगी का मजा लेना है तो अरमान कुछ कम रखिए. जिंदगी का मजा लेना है तो अरमान कुछ कम रखिए. म्हणजे जर प्रवास सुकर करायचा असेल तर साहित्य काहीच घ्यायचं नाही. दोन दोन तीन तीन बॅगा घ्यायच्या नाहीत. बरोबर घ्या डिकी नाही. पण हा भाग वेगळा, हा विनोदाचा भाग झाला. तरी पण दोन्ही गाडीला डिकी दिलेत आपल्याला. त्यांनी साहित्य आपलं भरपूर होतं थंडीमुळं. त्यांनी त्यामध्ये सामावून घेतलं. कोणताही त्रास नसतं पुढचं नियोजन पूर्ण केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ड्रोन उपलब्ध करून दिलं. आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बरोबर ते ट्रेकला आपल्या सुरक्षितेसाठी आले होते. विजय दादा असतील, सिद्धांत दादा असतील आणि ज्याचं सगळं नियोजन अगदी छानपैकी करणारे आणि प्रत्येक वेळेला तोंडामध्ये साखर घेऊन फिरणारे काळेकर. एकदा जोरदार टाळ्या तिघांसाठी. आणि हा जो ट्रेक झालेला आहे पूर्ण आतापर्यंत जो आपला प्रवास आहे तो कदाचित आपल्याला 2 ठिकाणी पाहायला मिळेल. याचे इन्स्टा पेज आहेत. एक रायबा दादांचं इन्स्टा पेज आहे, त्याच्यावर पण तुम्ही दिसणार. आणि त्याच्यानंतर मधुरिया ट्रॅव्हल्स नितेश दादांचं एक इन्स्टा पेज आहे, त्याच्यावरही दिसणार तुम्ही. त्याचबरोबर युट्यूब चॅनल पण आहेत दोन्ही. रायबा दादांचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर हा पूर्ण जो दुर्ग अभ्यास मोहीम आहे ती येईल. त्याच्यानंतर नितेश दादाचा जे हेलिकॉप्टर शॉट आहे महेंद्रसिंग धोनी सारखा तो पण त्यामध्ये येईल. दोघांचेही युट्यूब चॅनल आहेत, एकदा पहा, इन्स्टावर पहा, फॉलो करा. आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट विसरलो बघा मॅडम, सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात मोठी एक गोष्ट राहील. तुम्ही एवढी मदत केली तुम्ही मला, एवढं सहकार्य केलं, बॅग मध्ये सगळं साहित्य भरून घेतलं, बॅग घेऊन गाडीपर्यंत आलात आणि अगदी मोहीम एक 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 बघता तुम्ही अगदी शांततेने आणि शिस्तीमध्ये पार पाडली गेली. खरं तर तुमचेही मनपूर्वक आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता एकच जास्त नाही झाला, आपल्याला ही मोहीम सगळी यशस्वी करण्यासाठी जे पाठबळ दिलं गेलं आणि जी मोठ्या प्रमाणामध्ये अगदी छाती म्हणजे बिनधास्त तुम्ही जे करताय ते करा, असा जो पाठीवरचा जो हात असतो तो म्हणजे आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका बागवेण मॅडम. यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. आणि याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं एक काम राहिलं होतं म्हणजे राणेघाट असेल, अंबालिका लेणी असते, नाहीतर किल्ले हडसचा ट्रेक असेल. एक गोष्ट बघा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. जे अक्कलकोटचे आहेत दिवाणजींनी सगळ्यात मोठं काम, अंबालिका लेणीला पण जे चालत नाहीत त्यांना आणायचं काम. म्हणजे आता पण तेच करतात बरं. रोहिडेश्वरला पण तसंच होतं. शेवट त्यांनी त्या 4 मुलींना वर घेऊनच आले शेवटी. असे खूप प्रसंग आहेत. त्यामुळे त्यांनी सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला वरपर्यंत आणायचं काम केलं. आणि मावशी सदैव आपल्या बरोबर होत्या. एकदा दिवाणजी सरांसाठी मावशी आहे की मावशी अहो या इथं. दिवाणजी सर आणि मावशीसाठी एकदा जोरदार टाळ्या. दिनेश इकडे दिनेश प्रत्येक वेळेला आठवणीत जी मोहीम होती, जो ट्रेक होता तो आम्हाला सर्वांनी खूप म्हणजे खूप फक्त शैक्षणिक आनंदित घेतला आहे. तर याबद्दल ज्यांनी आम्हाला मदत केली याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि मधुरिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचे जे संचालक आहेत, त्यांचे जे सर्व कर्मचारी आहेत, त्यांचे मी खूप आभार मानतो. व त्याचप्रमाणे आपल्या इथं सर्वांनी आम्हाला जी खूप मदत केली व त्याचबरोबर आपले रायबादादांनी आम्हाला फक्त दुर्ग, किल्ले, गड यांच्याबद्दल फक्त माहिती नाही दिली, तर त्यांनी तो इतिहास तिथे काय घडला, अगदी झांज राजापासून कोकडेश्वरमध्ये याचा सगळा इतिहास जो आहे तो त्यांनी आम्हाला एकदम स्पष्ट करून दाखवला. जेणेकरून आम्हाला
त्यांच्याकडून असं कळालं की प्रश्न विचारा, तुमच्याकडे क्युरियोसिटी असायला पाहिजे, पण त्या क्युरियोसिटीचं उद्धटमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे. ही कीर्तिमुख खालीच का म्हणतात मी वर वाढणार, असं क्युरियोसिटीमध्ये उद्धटमध्ये रूपांतर न होता त्यांनी क्युरियोसिटी ठेवा असा आम्हाला सगळ्यांना संदेश दिला. व त्याचप्रमाणे काय करा हे तर सगळे सांगतात, पण काय करायला नाही पाहिजे हे त्यांनी आम्हाला त्यांच्या व्याख्यानातून खूप खूप चांगलं स्पष्टपणे सांगितलं. व ज्यांनी आज आम्हाला पूर्ण रात्रभर आम्ही बसमध्ये होतो, लॉजमध्येही असतोच आम्ही, पण रात्र जेव्हा बसमध्ये आम्हाला काढायची होती त्यावेळेस मात्र आम्ही आरामशीर बसलेलो. व मुलांची बस गाणी तर खूप असतात, मग एवढं सगळं असताना सुद्धा कॉन्सन्ट्रेशनने पूर्ण अगदी डिवोशन लावून ज्यांनी बस चालवली त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच आज आम्ही इथं आहोत. खरंच खूप खूप त्यांचे आभार मानतो. आणि त्याचबरोबर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बागेवाडी मॅडम यांचे मी खूप खूप आभार मानतो, कारण जे म्हणतात ना की मोहिमेला 4 चांद लावतात ते रायबादाद आणि बागेवाडी मॅडम यांच्यामुळे शक्य झालं. खरंच मी त्या दोघांची व इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे आणि खास कर व्यवहारे सर, केसकर सर या सर्वांचे, दिवाणजी सर आणि माझा मित्र दिनेश त्याचे मी खूप खूप आभार मानतो, कारण मित्राचा सन्मान आपला सन्मान. म्हणूनच म्हणतो. आणि जो शिवरायांचाही तसाच उपदेश आहे, सवंगड्यांसोबत त्यांनी काही शपथची मूवी शपथगिरी होती, त्यामुळं मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. खरं तर आम्ही किल्ला चढलाच नसता जर आमच्या पोटात का नसलं, म्हणून खरंच आहे की, आणि चढला नसता म्हणून आम्हाला घरी नसलो तरी घरासारखं जे जेवण ज्यांनी आम्हाला दिलं त्या सर्व जे आचार्य होते त्यांचा मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. आणि चविष्ट जेवण त्यांनी आम्हाला पुरवलं त्यांच्याबद्दलही खूप खूप धन्यवाद देतो. आणि राहिली गोष्ट शेवटी की आपण सर्वांनी तर सगळ्यांनी खूप सहकार्य केलं, काही काही जणांना मध्ये दम लागला, पण त्यांनी सुद्धा ते सगळ्या शिवकन्या बसलेले आहेत, तर तिथे सगळे बकेटे बसलेले आहेत. हो, तर आपण महाराष्ट्रामध्ये राहणार, आपण कधीच कोणाला घाबरत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या मातीत शिवाजी महाराज घडून गेले तर आपण कोणाला घाबरायचं. म्हणून यासाठी शिवकन्या आणि आमचे मित्र खोचडे या सगळ्यांचे मी खूप आभार मानतो, कारण शांततेत ही सगळी मोहीम पार पाडली. आणि रायबादांचं एक वाक्य होतं की हे वय ना लई येड असतं, या वयात काहीतरी चांगलं करायचं मला काहीतरी होऊन जाते. ज्या एका वाक्यानं माझ्यावर एवढा म्हणजे मला वाटलं 100% वाक्य माझ्याशी रिलेटेड आहे, तर करायला जातो एका वाक्यानं माझ्यावर एवढा कंट्रोल ठेवला ना, एका वाक्यानं माझ्यावर एवढा कंट्रोल ठेवला ना, ते एका वाक्याने एवढा कंट्रोल ठेवला ना की मी पूर्ण ट्रेक जे ती अगदी शांततेत पार पाडली. थोडी शांतता असू दे, नियमांमध्ये पाळली, कधी पण मी त्यांच्यासोबत असताना तेवढंच घालतो. व या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि त्याचबरोबर आपले पाटील मावशी त्यांचे मी खूप आभार मानतो, कारण जे त्यांनी येतात आपल्याबरोबर जर ते क्लास असतात, त्यांनाही घरचं काम वगैरे असतं, एवढं सगळं करून ते सोडून इथं आपल्यासोबत येतात आपल्या सोयीसाठी, हे त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि इतकंच बोलून मी ज्या मेहनतीने तुम्हाला सर्वांची रजा नमस्कार, मी संहिता आरती अच्युत गद्रे. मी 9वी बी कैवी मेहता माध्यमिक शाळेत शिकते. तर मागच्या 2-3 दिवसांपासून आपण वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांना भेट देतोय. त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळत आहे. महाराजांचा इतिहास असेल किंवा मावळ्यांनी केलेला पराक्रम असेल, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. पहिल्या दिवशी आपण जेव्हा गणरायाचं दर्शन घेतलं मनाला शांती मिळाली. तसेच त्यानंतर आपण जेव्हा अंबालिका लेणी बघितली तर लेण्यांमधनं मला काय शिकायला मिळालं, काय कळालं, तर ते म्हणजे लेण्या ह्या व्यापाऱ्यांसाठी किंवा कोणी साधक असतील ज्यांना कुठला अभ्यास करायचा असेल त्यांच्या साधनेसाठी किंवा ते सुरक्षित राहावे म्हणून बांधलेल्या त्या एक प्रकारच्या गुहाच आहेत, म्हणून आपण त्यांना लेण्या असं संबोधतो. लेण्या ह्या साधारणपणे रायबादादांनी सांगितल्याप्रमाणे 4 पिढ्या म्हणजे जवळजवळ 200 वर्ष लागतात बांधायला. तिथून पुढे आपण कुकुडेश्वरला गेलो. कुकुडेश्वर हे स्थान महादेवाला समर्पित आहे. तर तसेच तिथे कुकडी नदीचं उगमस्थान देखील आहे. तिथून पुढे मग आपण
असंच आहे, कारण तिथं गेल्यानंतर पाऊल ठेवणं खूप अवघड जात होतं खोल दरी बघून. पण मग नंतर जेव्हा सुरक्षित आहोत आपण रायबादानासोबत त्यांच्या टीमसोबत, त्यावेळेस मला थोडंसं बरं वाटलं की हे सगळे आपल्यासोबत आहेत म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत. तिथून पुढे दुसरा दिवस मग हडसर हा ट्रेक. खरं तर मी जेव्हा हडसरला पहिल्यांदा बघितलं तेव्हा माझ्या मनात असं झालं की मी खरंच चढू शकेन का नाही, कारण एवढा स्टॅमिना माझ्या अंगात आहे का नाही याबद्दल मलाच डाऊट होता. मग नंतर या पर्वतरांगांमध्ये या सह्याद्रीमध्ये रमत जसे मी गेले तर कळलंच नाही की मी हडसरवर कधी पोचले, तिथं कसा वेळ घालवला. आणि परत रायबादादांनी आम्हाला आपल्यामध्ये सामावून घेतलं, आपलं मानलं. मग तिथे आम्ही त्यांच्यासोबत काही फोटोज काढले वगैरे, हे सगळं झालं. मग तिथून पुन्हा खाली येताना भीती वाटत होती, पण मग तेच की रायबादादा आहेत, बाकी सगळे आहेत म्हणून सुरक्षित वाटतं. खाली आल्यावर जे काही आहे पुढचं जे काही होतं नियोजन ते सगळं केल्याबद्दल या सगळ्यांचे धन्यवाद. मुख्याध्यापिका मॅडमचे धन्यवाद, सरांचे धन्यवाद आणि बाकी तुम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींचे सुद्धा धन्यवाद. चला मुलामध्ये कोणा पडेल? नमस्कार, माझे नाव नामदेव प्रकाश गावडे. मी KB मेहता माध्यमिक शाळेचा विद्यार्थी आहे. 2 दिवस आयोजित असलेल्या दुर्ग भ्रमंती सहल आणि ऐतिहासिक जुन्नर या मोहिमेत सर्वांनीच आम्हाला खूप जास्त साथ दिली. माझे सर्व मित्रमैत्रिणी, त्याचबरोबर रायबादादांनी सुद्धा खूप चांगली साथ दिली. रायबादादाबद्दल बोलावं तेवढं खूप जास्त कमी आहे, कारण ते चालतीवरती शिव विकिपीडिया आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. खास करून त्यांचं जेव्हा नाणेकाठात जेव्हा कविराज भूषण यांनी रचलेले शिवाजी महाराजांबद्दलचे जे गीत होते किंवा जे काव्य होतं ते ऐकून मला खूप जास्त आनंद झाला. त्याचबरोबर हडसर किल्ला चढताना आम्हाला सर्व शिक्षकांनी खूप जास्त मदत केली. त्याचबरोबर दिनेशने किंवा केसकर सरांनी, दिवाणजी सरांनी सर्वांनीच आम्हाला खूप जास्त धीर दिला. त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला खूप जास्त चांगला स्वयंपाक बनवून दिला, आमचा प्रवास सुखकर केला, त्या सर्व मावशींचे व सर्व काकांचे आम्ही खूप जास्त आभारी आहोत. त्याचबरोबर ऋषिकेश दादा, राहुल दादा यांनी आम्हाला प्रवासात खूप जास्त एनर्जेटिक फील करून दिलं, आमच्यासोबत असं मित्रासारखं वागले, त्यासाठी मी त्याची खूप जास्त आभारी मानतो. प्रशालेच्या मुख्याध्यापिका शुद्धी बागवेड मॅडम या दरवर्षी असंच दुर्ग भ्रमंती सहल आयोजित करत असतात. यावेळी आम्हाला त्यांनी ती संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. धन्यवाद. मी कैवीमा मेहता प्रशालेतील 9वी मधील विद्यार्थिनी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमच्या शाळेतील मुख्याध्यापिकांनी व व्यवहारे सरांनी यावर्षी हडसर किल्ल्याची दुर्ग भ्रमंती अभ्यास मोहीम ठरवली होती. सुरुवातीला खरं तर आम्ही फिक्स नव्हतो, पण आम्ही ऐनवेळी या दुर्ग भ्रमंतीसाठी तयार झालो. त्यानंतर दुर्ग भ्रमंती जशी चालू झाली तशी राहुल दादा नंतर सगळेच म्हणजे ड्रायव्हर सगळ्यांचे मुळात म्हणजे काय म्हणतात, जे गड चढणं किंवा अंमलमध्ये फिरणं हे म्हणजे म्हणत आम्हाला आमच्या शिक्षकांना आणि मॅडमला कॉन्फिडन्स आहे की आम्हाला हे चांगलं करून आणतील, त्यामुळे ते शंका नव्हती आम्हाला की आम्ही ते करून येणार हे माहीत होतं. पण त्या करताना तो जो कॉन्फिडन्स महत्त्वाचा असतो तो सगळ्यांनी दिला हे जास्त आमच्यासाठी प्रेरणादायी होतं. त्यानंतर रायबादादा म्हणजे त्यांनी जे उभारून आपल्याला जे प्रेरणा दिली किंवा त्यांनी सांगितलं की आपल्याला आयुष्यभर कामाला असं मला वाटतं, कारण ही प्रेरणा या वेळात मिळणं महत्त्वाचं असतं माझ्या मते असं मला वाटतं. आणि मॅडमचे फार आभार की ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि अगदी शिस्तबद्ध ही ट्रेक आयोजन केली आणि सर्वांना अगदी न रागवता न म्हणजे आवडी करता एकदम शांतपणे ट्रेक झाली. त्यामुळे मॅडमचे आभार. सरांनी अगदी व्यवहार सरांनी की काही म्हणजे तेच असं गुप्त राहतात फार, त्यांनी तसाचा उल्लेख काही केला नाही, म्हणून मी करतो की त्यांनी पण सगळं नियोजन केलं, त्यामुळे ट्रेक सक्सेसफुल झाली असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे सगळ्यांच्या आभार म्हणून मी माझ्या शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा, युक्तीची यंत्रणा, जलदृष्ट दुर्जना, कैलास
पण अगदी वेळेची सांगड घालून अचूकपणे जी वेळेची सांगड घालून आम्हाला इथे पोहोचवण्यात आलं. परत जो कम्फर्ट आम्हाला पुरवला गेला, कोणत्याही प्रकारचे स्पीड ब्रेकर्स आल्यावर उधळ आपण स्लीप काहीही नव्हता, एकदम कम्फर्टनेसली अगदी असा हा पूर्ण प्रवास झालेला आहे. व ड्रायव्हर्स जे होते त्यांनी खूप म्हणजे कॉन्सन्ट्रेशन अगदी डोळ्यात तेल घालून तिथे त्यांनी त्यांचं न बोलता त्यांचा अनुभव बोलला. आणि महाराष्ट्रातल्या आचार्यांनी म्हणजे स्वाद वेगळा आणि मधुरे त्याच्यात मधुरे टूर्स अँड ट्रॅव्हल्स यातल्या जे आचार्य आहेत त्यांनी बनवल्यानंतर एकदम भारी. मी सर्वांचे खूप आभार मानतो आणि तेच सांगतो की मधुरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक अशी गोष्ट आहे की जी ज्याच्यामुळे ट्रेक हे जो आहे तो डिफरंट असं माझं मत आहे. नमस्कार, माझं नाव प्रकाश गावडे. मी काही मेहता माध्यमिक शाळेत विद्यार्थी आहे. मधुरे टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी आमच्या शाळेने आयोजित दुर्ग ब्रह्मती सहल होती. त्याचं संपूर्ण आयोजन मधुरे टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचं होतं. उत्कृष्ट असं नियोजन व अचूक वेळेची संगड मधुरे टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून शिकायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण त्यांनी बसची उत्कृष्ट सोय केली होती. ड्रायव्हर सुद्धा खूप डोळ्यात तेल घालून ड्रायव्हिंग करत होते. आम्हाला खूप जास्त त्यांनी सुरक्षित प्रवास केला. 24 तास आम्ही जरी गाडीमध्ये असलो तरी आम्हाला सुरक्षितेची भावना येत होती. सर्वात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आम्ही जो किल्ले आडसर सर केला, त्याचबरोबर नाणेघाट भ्रमंती केली त्या आणि कुडेश्वर मंदिर सुद्धा आम्ही पाहिले. तिथल्या सर्व माहिती सुद्धा आम्हाला त्यांनी पोहोचवण्यास खूप जास्त मदत केली. जेवणाची सोय त्यांनी खूप छान केली होती. जेवणाचं खूप त्यांनी चविष्ट असं जेवण होतं, घरच्यासारखं जेवण होतं. घरापासून लांब जरी असलं तरी घरच्या जेवणाचं फील त्यांनी आम्हाला दिला. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. उत्कृष्ट व चांगलं नियोजन त्यांचं होतं. त्यांनी असंच पुढे आमच्या शाळेला सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे.